प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टेट बोर्डच्या इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज मधला आजचा 12वा प्रश्न पाहतो आहोत। चॅप्टर आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट आणि आपल्याला 12वा प्रश्न पाहायचा आहे। प्रश्न असा आहे, व्हॉट इज लॉरेन्झ फोर्स अँड ऑब्टेन द डेरिव्हेशन फॉर ए लॉरेन्झ फोर्स। तर लॉरेन्झ फोर्स काय आहे आणि त्याचं डेरिव्हेशन ऑब्टेन करा। अगदी छोटासा खूप सिंपल प्रश्न आहे। मग आपल्याकडे जेव्हा चार्ज पार्टिकल असतो, तर आता समजा हा असा चार्ज पार्टिकल आहे। आता हा मूव्ह होताना इट मूव्स व्हेन इन अ फील्ड वेअर बोथ द फील्ड्स आर प्रेझेंट। हा चार्ज पार्टिकल जेव्हा मूव्ह होतो आणि त्यावेळी तिथे दोन्ही फील्ड प्रेझेंट असतात, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड। मग त्याच्यावरचा जो फोर्स आहे, तर तो फोर्स दोन्ही फील्ड मधले असलेल्या फोर्सची बेरीज असते आणि म्हणून त्या फोर्सला काय म्हणायचं, लॉरेन्झ फोर्स। मग त्याची डेफिनेशन कशी करता येईल, व्हेन ए चार्ज पार्टिकल मूव्स थ्रू ए रिजन वेअर बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर प्रेझेंट, देन the net force acting on this moving particle is the sum of electrostatic force and magnetic force, and that force is called as Lorentz force। समजलं का? आता डेरिव्हेशन एकदम सोपं आहे। आता बघा, आपल्याला माहिती आहे ही इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि याच्यामधला जो फोर्स आहे हा Q हा त्याच्यावरचा चार्ज आणि E ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी। हा फोर्स झाला कशामधला, इलेक्ट्रिक फील्ड मधला। असं मॅग्नेटिक फील्ड मधला फोर्स काय असतो, तर तो असतो Q इंटू ब्रॅकेट वेक्टर V क्रॉस B। आलं लक्षात? B म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन आणि वेक्टर V म्हणजे वेलोसिटी। आणि आता हा लॉरेन्झ फोर्स जो आहे ना, ही या दोन्हीची बेरीज असते, Fe इलेक्ट्रिक फील्ड मधला फोर्स आणि मॅग्नेटिक फील्ड मधला फोर्स। मग आता बघा, लिहून टाकू आपण, वेक्टर Q इंटू वेक्टर E प्लस Q इंटू वेक्टर V क्रॉस B। मग आता काय कॉमन काढला आपण, हा चार्ज Q कॉमन काढला आणि आतमध्ये काय शिल्लक राहिलं, तर आतमध्ये राहिलं वेक्टर E प्लस वेक्टर V क्रॉस B। आणि हे डेरिव्हेशन आहे कशाचं, तर हे लॉरेन्झ फोर्सचं। समजलं का? किती सोपा प्रश्न आहे। जर शॉर्ट व्हिडिओ आवडले, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स। थँक्यू व्हेरी मच।